पश्चिम बंगालमध्ये नुकत्याच उघडण्यात आलेल्या होल्डिंग सेंटरमुळे मोठी खळबळ उडाली आहे. सरकारची ही मोठी कारवाई मानली जात असून सेंटर सुरू होताच अवघ्या 24 तासात 12 घुसखोरांना अटक करण्यात आली आहे. नेमकी काय आहेत ही होल्डिंग सेंटर आणि यामुळे घुसखोरांचे धाबे का दणाणले आहेत जाणून घेऊयात. नमस्कार, मी अक्षरा सोरमारे, आपण पाहताय लोकमत. तर पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीदरम्यान भाजपनं आमचं सरकार आल्यास घुसखोरांना बाहेर काढण्याचं आश्वासन दिलेलं आणि त्यानुसार आता घुसखोरांवर ही कारवाई सुरू केली आहे. इथं 24 तासांहून कमी वेळात 12 बांगलादेशी घुसखोरांना डांबण्यात आलंय. हा सरकारचा डिटेक्ट, डिलीट आणि डिपोर्ट मोहिमेचा भाग आहे. पश्चिम बंगाल सरकारनं बेकायदेशीर घुसखोरी रोखण्यासाठी आणि परदेशी नागरिकांना हद्दपार करण्याच्या प्रक्रियेला गती देण्यासाठी हे महत्त्वपूर्ण पाऊल उचललंय. राज्याच्या प्रत्येक जिल्ह्यात होल्डिंग सेंटर म्हणजे तात्पुरती सुरक्षित निवास केंद्र उभारण्याचे निर्देश दिले आहेत. ही केंद्र विशेषतः बांगलादेशी आणि रोहिंग्या स्थलांतरितांसाठी आहेत, ज्यांना पकडल्यानंतर सामान्य कैद्यांसोबत नियमित तुरुंगात न ठेवता थेट या होल्डिंग सेंटरमध्ये ठेवलं जाईल आणि त्यानंतर त्यांना बीएसएफ सीमा सुरक्षा दलाकडे सुपूर्द केले जाईल. हे होल्डिंग सेंटर सुरू झाल्यापासून प्रशासनाची कारवाई वेगानं सुरू झाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार हे सेंटर सुरू होताच अवघ्या 24 तासांच्या आत 12 बेकायदेशीर घुसखोरांना अटक केली. त्यामुळे घुसखोरीच्या प्रयत्नात असलेल्या अनेकांचे धाबे दणाणले आहेत. सध्या सीमा सुरक्षा दल आणि जिल्हा पोलीस संयुक्तपणे या अवैध स्थलांतरितांची माहिती गोळा करतात. पश्चिम बंगालमधल्या मुर्शिदाबाद इथं पहिलं होल्डिंग सेंटर सुरू झालं आणि तिथं 3 घुसखोरांना ठेवण्यात आल्याची माहिती आहे. पश्चिम बंगालमध्ये घुसखोरी हा एक मोठा आणि दीर्घकाळापासून चाललेला प्रश्न आहे. बांगलादेश सोबतची मोठी सीमा असल्यामुळे अनेक जण हे बेकायदेशीरपणे भारतात प्रवेश करतात. या घुसखोरांमुळे राज्याच्या लोकसंख्येच्या रचनेत बदल होत असल्याची चिंता ही अनेकदा व्यक्त करण्यात आली आहे. आता तर तिथे नव्यानं स्थापन झालेल्या सरकारनं यावर कठोर भूमिका घेतली आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी देशाला घुसखोर मुक्त करण्याचे संकेत दिले आहेत आणि सीमा सुरक्षा दलाला याबाबत कठोर कारवाई करण्याचे निर्देश सुद्धा दिले आहेत. त्यांनी हाय पॉवर डेमोग्राफी मिशन हे सुरू करण्याची घोषणा सुद्धा केली आहे, ज्यामुळे सीमावर्ती भागातील लोकसंख्या शास्त्रीय बदलांवर हे थेट लक्ष ठेवलं जाईल. पश्चिम बंगालमध्ये अशा होल्डिंग सेंटरची निर्मिती हा याच मोठ्या योजनेचा भाग आहे. यापैकी 9 जणांना मालदा इथल्या पहिल्या होल्डिंग सेंटरमध्ये तर 3 जणांना मुर्शिदाबाद जिल्ह्यातल्या लालगोला इथल्या डिटेन्शन सेंटरमध्ये डांबण्यात आलंय. या घुसखोरांना परत बांगलादेशात पाठवण्यात येणार आहे. यापूर्वी यांना मुर्शिदाबादचं लालगोला आणि मालदाचं इंग्लिश बाजार इथं उभारण्यात आलेल्या सेंटरमध्ये ठेवण्यात येणार आहे. महत्त्वाचं म्हणजे सरकारचे निर्देश मिळताच फक्त 24 तासात ही कारवाई करण्यात आली. चंदन पार्क, इंग्लिश बाजार इथल्या होल्डिंग सेंटरमध्ये सीसीटीव्ही, पोलीस आणि सिव्हिल डिफेन्स तैनात करण्यात आले. सध्या इथं 3 महिला आणि 6 अल्पवयीन बालकांसह 9 जणांना ठेवण्यात आले. दुसरीकडे मुर्शिदाबाद इथल्या राणीतला इथून मोहम्मद सलीम, मोहम्मद रुबेल आणि शरीफुल इस्लाम या 3 संशयित घुसखोरांनाही वैध कागदपत्र न मिळाल्यानं ताब्यात घेण्यात आलंय. या होल्डिंग सेंटर्समुळे बेकायदेशीर स्थलांतरितांना योग्य ओळख आणि हद्दपारीची प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत सुरक्षित ठिकाणी ठेवता येईल. त्यामुळे सामान्य तुरुंगावरचा ताण हा कमी होईल आणि घुसखोरीला आळा घालण्यासाठी एक प्रभावी यंत्रणा तयार होईल. सरकारच्या पश्चिम बंगाल सरकारच्या या कठोर भूमिकेमुळे सीमावर्ती भागातील घुसखोरी मोठ्या प्रमाणात कमी होण्याची अपेक्षा आहे. तसंच राष्ट्रीय सुरक्षेच्या दृष्टीने सुद्धा हा एक महत्त्वाचा निर्णय मानला जातोय. पश्चिम बंगाल सरकारनं घुसखोरी रोखण्यासाठी उचललेलं हे पाऊल तुम्हाला कसं वाटतंय? हा निर्णय किती प्रभावी ठरेल? तुमचं मत काय? कमेंट नक्की करा आणि लोकमत सबस्क्राईब करायला विसरू नका.